आता एक महत्त्वाची बातमी समोर येते, एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। डिझेलचं कंत्राट आता गुजरातला देण्याचा घाट घातला जातोय अशी माहिती समोर येते। एसटीच्या डिझेल पुरवठ्याचं कंत्राट गुजरातला देण्याचा घाट घातला जातोय। महाराष्ट्राच्या तिजोरीला दरवर्षी तब्बल 700 कोटींचा महसूल यातून मिळू शकतो। एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच डिझेल पुरवठ्याचं कंत्राट परराज्यात दिलं जाते अशी माहिती आहे। तर एसटी संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे सर सध्या आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया घेऊयात। सर, आपण बघतोय एसटीच्या डिझेल पुरवठ्याचं कंत्राट आता गुजरातला दिलं जाणार अशी माहिती मिळते, काय तुमची प्रतिक्रिया? कसं आहे, एसटी मध्ये L1 पद्धत आहे निविदा भरण्याची, आणि त्याच्यामध्ये देशभरातला कुणीही भरू शकतो निविदा। मी तुम्हाला सांगतो, ज्या सामनामध्ये बातमी आली आहे त्या सामनाला सांगायचं आहे की या ज्या इंडियन ऑइल आणि या जी भारत पेट्रोलियम ज्या कंपन्या आहेत या जास्त रेटनी एसटीला डिझेल देतात, म्हणून दिवाकर रावते परिवहन मंत्री असताना त्यांनी या कंपन्यांना बोलवून घेतलं आणि त्यावेळी रेट कमी करायला लावले होते। आणि म्हणून प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्यात अर्थ नाहीये। जिथे एसटीचा फायदा आहे, सरकारचं आम्हाला काय करायचंय, त्याच्यातून जर एसटीला 600-750 कोटी रुपये मिळणार असतील तर हा निर्णय नक्कीच चांगला आहे। पण हा निर्णय अजून पूर्ण माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे अंतिम नाहीये, त्याच्यात बदल होऊ शकतो। पण प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्यात अर्थ नाहीये। एसटीला फायदा होईल असे निर्णय घेतले पाहिजेत, कारण आज एसटी खूप आर्थिक अडचणीत आहे। आमचा कर्मचाऱ्यांचा हप्ता मिळालेला नाही वेतनवाढीचा। बर्गे सर, एसटी संघटनेचा या निर्णयाला मग पाठिंबा असेल का? 100%। जिथे जिथे एसटी महामंडळाचा फायदा असेल, कारण एसटी हेच आमचं महत्वाचं आहे। आमची ती मातृसंस्था आहे, त्याने आम्हाला रोजगार दिलेला आहे। जिथे जिथे एसटीचा फायदा असेल त्या सगळ्या निर्णयाच्या सोबत आम्ही असू। बर्गे सर, इतिहासात असं पहिल्यांदाच होतंय की परराज्याला अशा पद्धतीचं कंत्राट दिलं जातं, त्यामुळे एक प्रकारे आता शंका उपस्थित होती। नाही, कसं आहे, आता देशभर निविदा भरण्याची मुभा दिलेली आहे। जसं आता मध्यंतरी भंगार गाड्यांचा विषय हे आला होता, त्याच्यात महाराष्ट्रात पैसे जास्त मिळायचे, पण आता तो देशभर कोणीही भरू शकतो निविदा असा नियम काढल्यामुळं आता त्याच्यामध्ये कधी फायदा कधी लॉस या गोष्टी होत राहणार। तुम्हाला दोन्ही गोष्टी मिळवता येणार नाहीत। या निर्णयामध्ये एसटी महामंडळाचा फायदा आहे। आता मी सांगतो तुम्हाला, माझ्या गाडीला जर मी पेट्रोल घेतो कर्नाटकामध्ये स्वस्त मिळतं, मी जर गावी गेलो तर कर्नाटकातनं टाकी भरून आणतो जवळपास मी पाहुण्यांच्या गावाला गेलो तर, का तिथं डिझेल पेट्रोल आणि डिझेलचे रेट कमी आहेत। नक्कीच बर्गे सर, तू एसटी संघटनेचा या निर्णयाला पाठिंबा असेल असंच दिसतंय, त्यामुळे आता महायुती सरकार निर्णय कधी घेतं हे पाहणं महत्वाचं आहे। धन्यवाद प्रतिक्रियेसाठी।